गोदावरी नदीच्या पुराने जांभूळ बेटांचे मोठे नुकसान। परभणी जिल्ह्यातील पूर्णा पालम तालुक्याच्या मधोमध वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये वसलेले नयनरम्य जांभूळ बेट हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते। नैसर्गिक संपदा, जैवविविधता व धार्मिक स्थळामुळे या बेटाला एक वेगळे महत्त्व लाभलेले असतानाच शासनाच्या दुर्लक्षामुळे या बेटाचा मोठा आस होत आहे। ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व जायकवाडी धरण 100% भरल्याने गोदावरी नदीच्या पात्रात 2 ते 3 वेळा तब्बल 3 लाख क्युसेसपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। या पुरामुळे जांभूळ बेटावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे बेटाचा मोठा भूभाग खचला असून बेटाची सुपीक जमिनीवरील माती वाहून गेली, अनेक सोयी सुविधा नष्ट झाल्या, वृक्ष वाहून गेली। बेटाच्या नैसर्गिक रचनेला मोठा फटका बसला। पर्यावरण प्रेमी व जाणकारांचे स्पष्ट मत आहे की शासनाने वेळीच संवर्धनाचे ठोस उपाय केले असते तर आज बेटाची अशी दुर्दशा झाली नसती। कधीकाळी 27 एकरांवर पसरलेले हे बेट आता केवळ 20 एकरावर येऊन बसले। बेटावरील पुरातन मारुती मंदिर, दुर्मिळ औषधी वनस्पती, फळांचे वृक्ष व पक्ष्यांचे आश्रयस्थान यामुळे पर्यटकांसाठी हे ठिकाण स्वर्गीय ठरत होते। परंतु गेल्या काही वर्षांत सततच्या दुर्लक्षामुळे जांभूळ बेटाची जैवविविधता धोक्यात आली आहे। स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमींनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करताना म्हटले की इतरत्र विकास कामांच्या नावाखाली अब्जावधींचा निधी खर्च केला जातो, मात्र या बेटाच्या संवर्धन करण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी जांभूळ बेटाकडे लक्ष देत नाही। केवळ घोषणाचा पाऊस होऊन जांभूळ बेटाची पुराच्या पाण्याने मोठी हानी झाली, परंतु बेटाच्या संवर्धनासाठी दुर्लक्ष करणारे आमदार, खासदार, पालकमंत्री आता तरी लक्ष देणार का, असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। गोदामाईंच्या काठावरील हे अद्भुत बेट केवळ परभणी जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याच्या निसर्ग पर्यटनाचा एक अनमोल ठेवा। या ठेव्याचा विनाश होत असतानाही शासन व प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे। जांभूळ बेटाचे संवर्धन तातडीने हाती न घेतल्यास पुढील काही वर्षांत हे पर्यटन स्थळ केवळ इतिहासजमा होण्याची भीती स्थानिक रहिवाशांकडून व जिल्ह्याच्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र माझा 24।